आज संसार स्पर्धा आज संसार
मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग बाप रखुमा देवरू विठ्ठलू न विसंबे सरथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग नमस्ते पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नारायण नमोस्तुते राजाधिराज भगवान श्री पांडुरंगाय विश्वसंत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि ते समिती तेव्हा त्यांना पण मी नमस्कार करतो आणि तुम्हाला सज्जनांना नमस्कार करून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या जीवनाचा उत्तम लाभ कोणता याचं वर्णन करणारे आपण कसा विचार आज आपल्याला करायचा आहे बरं का. आज गेली बरेच वर्ष आपण या ठिकाणी येतो. हा उत्सव म्हणजे दुहेरी अशा प्रकारचा दुधात साखर पडल्यासारखा अशा प्रकारचा आहे. असं आहे एक तर आमच्या त्यांचा शनिदेवांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव पण आहे आणि गुढीपाडवा पण आहे. त्या मुहूर्ताला पण महत्व आहे. आपला देश हा संस्कृती संपन्न देश आहे. आपल्या देशाची काही संस्कृती आहे. त्यामुळं आपल्या या वर्षामध्ये 3-3.5 मुहूर्त आहे बरं का. त्याच्यामध्ये आहे तिसरा मुहूर्त आहे दिवाळी दसरा आणि पुढचा अक्षय तृतीया अर्धा मुहूर्त अशा प्रकारचे मुहूर्त आहे. तेव्हा या मुहूर्ताला आपण काय करायला पाहिजे हे जाणलं पाहिजे. संतांच्या नजरेतून मुहूर्त आपला हा जो तो त्यालाच मुहूर्त म्हटलंय काळामध्ये. तुकाराम महाराजांचे भाऊ जे आहेत ना ते भाऊ अगोदर जमत नव्हतं. तुकाराम महाराजांचं त्यांचं कोणाचं जमत नाही तर त्यांचं तरी का जमावं. कोणत्याच भावाचं जमत नाही तर त्यांचं पण नाही जमलं. त्याचं काय पण नंतर बरं का नंतर जमलं त्यांना बरं का. तुम्हाला सांगू देवाजवळ गेले देवाला सांगितलं माझ्या भाले केली जोडी कल्पंती सरेना. माझ्या भावाने जे जोडले ना युग न संपणारी प्रकारची जोड आहे. चुकलं माझं बास आता झालं ते झालं. मला दर्शन द्या त्यांचं. तुकाराम महाराजांचं दर्शन पाहिजे मला नाहीतर मी आता हलणार नाही आणि तुला पण नाही सोडणार असे बोलले ते देवाला. देवाला एवढा मोठा धोंडा घेतला बरं का आणि मंदिरात गेले आणि देवाला असे बोलले भिंद 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 तुझ्या माझ्या भावाला आणून दे असं आहे. तुम्हाला देऊ का काही सिद्धी देऊ का तुम्हाला असं आहे की तुम्ही इथं बोलले का मला दिल्लीला जायचं का गेले ती पण एक सिद्धी आहे ना देऊ का भगवान बोलले असं आहे. तेव्हा ते काय बोलले तुकाराम महाराजांचे भाऊ बरं का
मुक्ती मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान दे माझ्या भावा निवेगी. आग लागो तुझ्या भोगाला आणि तुझ्या मुक्तीला. मला मोक्ष आणि मुक्ती नाही पाहिजे, मला भाऊ पाहिजे. त्यांची भाषा अशी आहे, ते बोलतात पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा. घाट लागल्याशिवाय दुसरा इंजिन नको. तुम्ही दमगळलं तुम्ही. तू जवान आहे, तुला काय आहे, पण इथे माझी वाईवर तू माणसं आहेत खाना झेपलं पाहिजे नाही. तर माझा स्वर असतो वरचा. मी पांढरी चार मध्ये कोणीच कीर्तन करीत नाही. मी फक्त एक लावून कीर्तन करतो पांढरी चार मध्ये. काही लोक करतात पण ते दोन्ही लोक आहेत. जाऊ द्या. तेव्हा काय आपल्याला तुकाराम महाराजांच्या भावाची माहिती सांगायची आहे. ते होतात याला दसरा बोलले. ते जो आहे ना दसरा. दसरा काय बोलले, 10 इंद्रियांचा इतर संगम आहे म्हणून उत्तम दिवस दसरा. पवित्र, काही दिवस पवित्र असतात पण सुधीन नसतात, काही सुधीन असतात तर उत्तम नसतात. बरं का, काही उत्तम असतात तो पवित्र नसतात असा. पण हा जो आहे ना हा फार चांगला आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य वय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, उत्तम आहे, चांगलं पण आहे. उत्तम आणि चांगलं आहे शरीर. सगळ्यापेक्षा जास्त किमती शरीर आहे. आम्ही सांगत होतो नेहमी बरं का, या शरीराच्या मोबदल्यामध्ये जर ब्रह्मदेव आला आपल्याकडे, कारण त्याच्याजवळ भरपूर पृथ्वी आहेत, भरपूर ब्रह्मांड आहेत त्याच्याजवळ, ब्रह्मदेवाच्या जवळ. आणि तो जर बोलला तुमचा शरीर देता का मला, मी तुला ब्रह्मांड देतो. जर आपण जर हो बोललो की आपण समजा फसतो, सौद्यात फसतो. इतकी शरीर किमती आहे. म्हणून हे शरीर आपल्याला मिळालं आहे ना, तर या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला पंढरपूरला पांडुरंगाला भेटता येईल. नाही तर दुसरा मार्ग नाही. याच येण्याची शरीर आहे, शरीर आहे सरी किंबहुना एरधारे चिरापडे. या शरीरामध्ये आपल्याला काय करता येतं. बस देवाचे भजन, याच त्यामध्ये सगळं आणि देवाला प्राप्त करता येतं. आणि सगळ्या दुःखातून माणसाला सुटता येतं. पैसा भेटला म्हणजे मनुष्य दुःखातून सुटला असं काही नाही. कितीतरी पैसेवाले आम्ही बघतो बरं का, लोटतात बिचारे ते दुःखाने, लोटून घेतात ते दुःख त्यांना सहन करायला लागतात. ती वस्तू दुःख रूप आहे ना, हो दुःख रूप ती वस्तू आहे म्हणून बरं का. म्हणून हे आपण जाणायचं आहे. आम्ही मागच्या पण कीर्तनामध्ये आपला विषय झालेला अशा प्रकारचा आहे की भक्त आणि धनार्जन हे तो भक्तीचे मुख्य वेग नाही. धनलोभी तो अभक्त पूर्ण सत्यदान उद्धव. हे उद्धव जो धनलोभी आहे, ज्याला पैसा कमवायचा आहे ना, तो पैसा कमवण्यासाठी सगळं आयुष्य संपवताना बरं का, तो अभक्त अशा प्रकारचा आहे. असं आहे. कारण का, याच्याजवळ 15 वाईट दोष आहे. स्थेयम, त्याच्यामध्ये पहिला दोष जर कोणता असेल तर तो पैसा जास्त कमवणारा माणूस चोरता राहतो. बस मी नाही बोलत, भगवान बोलतात. स्थेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मया भेदो वैरम अनिश्वास संस्पर्धा व्यसनानिचे
बरं का, हे 3 व्यसन आहेत नाही, ते 12 वर्षाच्या. ते चोरी करणं, तो चोरी करेल आणि त्याच्याकडे चोऱ्या होतील. जाऊ द्या, जास्त वाटत नाही मी, बस बस. म्हणून दुःखरूप गोष्टी येतो आपण देवाजवळ असतो त्याच मागतो. हेच मोठं दुर्दैव आहे. देवाजवळ गेल्यानंतर आम्ही त्या दुःखरूप पाहतो. त्या दुःख देणारे कितीतरी बाप माझ्याकडे येतात, पोराला सांगा ना जरा, ऐकत नाही सारखं कुठे पण जातो आणि पैसा कमवत होतो, असे बरेच सांगतात ना. आणि जे सांगत नाही ते मुकीला जातात. नियम सगळ्यांसाठी गेला, सगळ्यांसाठी नियम आहे. कृष्णाचा पोरगा पावलीत निघाला, काय करायला सांगा. हे जे भगवान श्रीकृष्णाचा जे मुलगा ना मोठा नालायक निघाला, काय करा. भगवान श्रीकृष्णाचा पोरगा असा पावलीत व्हावा, फार वाईट त्यांनी केलेलं आहे. जास्त कीर्तनात नाही बोलत मी, शेवटी मोठ्याच बोल आहे ना, म्हणून नाही का. म्हणून मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये आपल्यासाठी त्याचा लाभ वेगळा मानतो. असा वेगळा म्हणतो. कोणाला घर नाही झालं बस आता चांगला लाभ झाला, घराबद्दल लाभ बोलतो तो, गाडी आणली तर त्याचा तो लाभ बोलतो. अनेक प्रकार आणि संसारामध्ये अनेक अशा प्रकारची प्रलोभन करणारे विषय आहेत. त्याच्यामध्ये तो लोभून जातो आणि त्याला तो लाभ मानतो. पण संतांच्या विचाराच्या दृष्टीने, साधू संतांच्या उपदेशाच्या माध्यमातून जर आपण विचार जर केला तर त्याला तो लाभ नाही मानत. असं आहे. भगवान श्रीकृष्णाला आमच्या उद्धवाने प्रश्न केला की हे देवा, उत्तम लाभ कोणता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं, लाभो मद्भक्ती उत्तमा. लाभ कोणता, मद्भक्ती उत्तमा. भजन करणारा जो आहे बरं का, तो मोठा लाभाचा मालक आहे, लाभाचा धनी आहे. बस. म्हणून काही अभंगामध्ये संतांची भेट झालं त्या दिवसाला त्यांनी धन्यता मानलेली आहे. जे चांगलं वाटलं ते त्याला मिळाल्यानंतर ते त्याने धन्यता मानली. पण आम्ही एकच बोलू बरं का, सध्या जगामध्ये खरं बोलणारे फक्त संतच आहेत, बाकी सगळे लबाड बोलतात, खोटं बोलतात ते सगळे बरं का. फक्त संत खोटं बोलत नाही. आम्ही लटकेलं बोलो वर्तमान
भक्त सगळे वारकरी चांगली गोष्ट आहे. असू द्या, तुम्ही थका म्हणून मी बोलतो. तुम्ही थकले का पाहिजे? तुमच्या आधारावर सगळी गाडी चालते. जाऊ द्या. तेव्हा काय बोलतात नामदेवांचा आपण बरं का, नामदेव बोलतात आम्ही खोटं भक्त बोलत नाही, आणि जे खोटं बोलतील ना त्याचे सगळे पूर्ण नरकाला जातील. खरे बोलणारे संत आहे. संत बोलिले ते खरे, संत बोलिले ते खरे. दासोची मानावी उत्तरे, मानावी उत्तरे, मानावी उत्तरे. म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे बरं का. आणि मी सांगत होतो की ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय. एकदा ज्ञानेश्वर महाराज बोलले की आपल्याला कुठे हिंडायची जरुरी नाही, कुठे काही बघायची जरुरी नाही. कारण का दुसऱ्या एखादा सिद्धांत योग्य आहे की अयोग्य आहे हे बघण्याकरता वेदात जायला लागतो बरं का. वेदाचा पुरावा यायला लागतो तेव्हा. पण इथे वेदच बोलतात. वेद शास्त्र वेदशास्त्र पुरावा देतात बरं का की ज्ञानाबाई आई आहे आणि आई सांगते तर दुसऱ्या कोणाचं ऐकायची जरुरी नाही आपल्याला. आई सांगते ना मग काही संशय करायचे काही कारण नाही. असं आहे. विठ्ठल विठ्ठल एक पोरगा 3 वर्षाचा तो बापासला जवळ दोघं आई वडील होते. तर तो पोरगा बोलतो आई हे कोण आहेत? तुझं बाबा आहेत वडील आहेत. तो माझा बाबा आहे ते कसे करून? अरे मी सांगते म्हणून मूर्खा दिल्लीत आठवणत ठेवून मी सांगते ना आई आहे तुझी, मी सांगते ना ते बाबा तुझे म्हणून. मी असं तर 2 दिले असते. एकच दिली झाली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मला देवाचं दर्शन झालं, आणि देवाचं दर्शन झालं म्हणून मी सांगतो की आजचा दिवस महत्वाचा आहे. असे ते आपण त्याच्या पहिल्या त्यांना बोलतात.
पाहिले हे देवाच्या स्वरूपाचं उपलक्षण आहे बरं का. जसं सरपंच तसं तो उपसरपंच, त्याप्रमाणे कधी कधी उपसरपंचाची उपस्थिती नसली तर ते काम उपसरपंच करतात. सरपंच जर नसला ना तर मग त्या ठिकाणी उपसरपंच ते भाषण विषय द्यायचं काम करतात. त्याप्रमाणे देवाचं चरण हे उपलक्षण आहे बरं का. देवाचं चरण हे नम्रता सांगते. देवाचं सगळ्या संतांच्या जीवनामध्ये चरण हा त्यांचा फार ओळखीचा शब्द अशा प्रकारचा आहे. नम्रता बरं का. नम्र बनणं. तृणादपि सुनितानी, कवटा अपेक्षा माणसाने नम्र झालं पाहिजे. तृणादपि सुनितानी करोर अपि सहिष्णुता. झाडापेक्षा सहनशील बनायचं. अमानिन मान देणे. मान नाही घ्यायचा, मानापासून फार दूर राहायचं बस. म्हणून आपण वारकऱ्यांनी शिकायचं मान घ्यायला पुढे पुढे नाही धावायचा बस. आमच्या गुरुनाथ मला फार आवडलं. गुरुनाथ बोलले याला बोलले सुरुवात करतो ही चांगली गोष्ट आहे ना. चांगला गुण असं पाहिजे. पुढे नाही मारायचं. कोणीच नाही सांगितलं तरी काही लोक सुरुवातच करतात सांगा पण तू चाल मारायला विचारित नाही का. कीर्तन त्याला सांगतो का काय नाही सांगायच्या अगोदरच दिलं डोकून हे चांगलं राहिले. नम्रता सदा फलदायी रहतीये. नम्रता नेहमी फलदायी राहत असते. म्हणून माणसाने नम्र राहिलं पाहिजे. या जीवनामध्ये नम्र राहिलं पाहिजे असं आहे. असो तेव्हा ज्ञानशेठ महाराज सांगतात की आधी संसार सुफल झाला गे माये. सुफल कसा म्हणतात पण संसार सुफल कसा काय झाला याच्याबद्दल ज्ञानशेठ मध्ये त्यांची भाषा थोडी वेगळी आहे. ते म्हणतात या फलना चुंबिता फुलना तुरुंबिता. जे काही पंडसुता ते रूपूच्या. याला फल नाही आणि याला फूल नाही आहे असा तो अशा प्रकारचा आहे असे बोलणारे ज्ञानशेठ महाराज या अभंगामध्ये मात्र भाषा वेगळी बोलतात. त्या अभंगामध्ये ते बोलतात आधी संसार सुफल झाला गे माये. तर ही त्यांची कशी काय भाषा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यांना दर्शन झालं हे कशावरून समजायचं. देवाचं दर्शन झालं असं जर कोणी बोलला ना तर तो एकदम एक नंबरचा खोटा बोलतात तुकाराम बाबा त्याला असं आहे बरं का. खोट्यामध्ये एक नंबरचा खोटा कोण तर तो जो बोलतो ना मला देवाचं दर्शन झालं तो माणूस लटकिया माती तोची भला जो म्हणे मी देव पाहिला असं आहे. काय सांगितलं तुम्हाला देव पाहण्यासारखं नाहीये. ज्या देवाला आपण पूजा करतो भगवान श्रीकृष्ण भगवान प्रभू रामचंद्र हे जे त्यांचं जे रूप आहे ना हे रूप टेम्पररी आहे. देवाचं भक्तांचं सगळं थोडसा त्यांना आनंद देण्याकरता ते तात्पुरते आलेले आहेत. अनादी अशा प्रकारचा काळ आहे आणि अनादी काळापासून परमात्मा निर्विकार रूपाने सगळ्या जगाचं नियंत्रण करत असतो बरं का. मग देवाचं दर्शन झालं अशी बोलणारे पण संत आहेत ना. आणि आजच्या अभंगामध्ये पण ज्ञानशेठ महाराज बोलतातच की बस देखी येले पाय विठोबाचे. अर्थात मी त्यांचे पाय पाहिले म्हणजे मला देवाचं दर्शन झालं असं ते बोलतात. पहिला प्रश्न अशा प्रकारचा आहे की संसार नक्की आहे का हो असं आहे. कारण एकनाथ महाराज सांगतात ना बरं का प्रपंच एक झाला होता हे समोर मिथ्या वाटता पुढे वेळ मागुता ते कदा कल्पांती घडेना. संसार एक होता बरं का असं जे काही कोणी बोलतात ना ही सगळी खोटी भाषा आहे. संसार एक झाला होता हे समोर मिथ्या वाटतात आणि कुठेतरी कधीतरी संसार होईल हे कदा कल्पंती सरेना असं ते म्हणतात. आणि म्हणून भगवान सांगतात की या संसाराला जो जाणतो ना तो खरा ज्ञानी पुरुष. यस्तम वेदस वेदवित असं म्हणतात. उर्ध्वमूलम अधस्याधम अश्रद्धम प्रावरव्यम छंदांसी यश वर्णानी यस्तम वेदस वेदवित. बरं का युद्ध संसाराला जाणतो ना तो वेदवित आहे असं आहे. दीप्तीची लुगडी हे दीपिका तू भेटी दिवा ना दिव्याची जी लुगडी म्हणजे प्रकाश आहे ना
तर त्याला आपण सांगितल्यानंतर तो ती वेट म्हणून वेट म्हणजे नेस म्हणूनच नाही तर ते नेस नाही तर तहसील आहे का ही जी थोडी गोड भाषा आहे थोडीशी मी परत सांगतो आपल्याला बरं का. दिवा आणि प्रकाश याच्यामध्ये फरक नाही असं सांगायचं संतांना बरं का. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश असा जिथे आहे तिथं दिवाच्या प्रकाश आहे. दिवा संसाराला वेगळी सत्ता नाही आहे जगात. अध्यस्त रूपाने हा संसार आहे आणि परमात्मा हा अधिष्ठान रूपाने आहे बरं का. अध्यस्त नेहमी अधिष्ठानावर अवलंबून असतं. अध्यस्त नेहमी अधिष्ठान स्वरूप असतं. अध्यस्थाला वेगळी सत्ता नाही आहे हे समजायचं आपल्याला. त्याप्रमाणे संसार आणि देव याच्यामध्ये फरक नाही आहे. याच्यामध्ये फरक नाही. संसार म्हणजे देव आणि देव म्हणजे संसार. ज्याने संसाराला जाणलं त्याने देवाला जाणलं. ज्याने सूर्याच्या प्रकाशाला जाणलं त्याने सूर्याला जाणलं. ज्याने पातळपणाला जाणलं त्याने पाण्याला जाणलं असा अर्थ आहे. वास विठ्ठल विठ्ठल म्हणून संसार बाजूला करून देवाला बघायचं असं नाही नाहीये. सगळं जग म्हणजे परमात्मा. परमात्मा व्यापनाच्या प्रकारचा सांगू आपल्याला भागवतामधला श्लोक सांगतो. कम वायुमग्नी सलिलम महिचे ज्योतिषी सत्वानि दिशो ध्रुवादीन सरित समुद्रम शहरस्य रीरम यत्किंच भूत प्रणमेद अनन्य. बस कम त्या शब्दाचा अर्थ वरता आकाश. आकाश आकाश देवाचं रूप आहे की नाही. कम वायू देवाचं रूप आहे. सलिलम म्हणजे पाणी. सलिल या शब्दाचा अर्थ पाणी देवाचं रूप आहे ते. बस मही म्हणजे पृथ्वी देवाचं रूप आहे. सलिलम महीचे ज्योतिषी चंद्र सूर्य ज्योतिषी रूपाने आहेत ना. ज्योतिषी सत्वानी दिशो या सगळ्या दिशा बरं का देवाचे रूप आहे. दिशो ध्रुवादीन ध्रुव म्हणजे झालं हे देवाचेच रूप अशा प्रकारचे आहे. आणि अशा प्रकारचे सर्व प्रकाराने देव तशा प्रकारचा आहे. आत आणि बाहेर तो अशा प्रकारचा व्यापून आहे असं जो जाणतो ना त्याला त्याच्याबद्दल तो साधू संतांचं म्हणणं अशा प्रकारचं आहे की त्यांना देवाचं दर्शन झालं. बस बरं का. संत सांगतात ना की सगळं जग परमात्मा आहे. जे का अभंगामध्ये तुकाराम महाराज काय बोलतात बघा. सदनी आंधळा निराकार पंथे. निराकार परमात्मा अशा प्रकारचा आहे. तो निराकार परमात्मा संपूर्ण जग व्यापून असलेला असल्यामुळं मी पण त्याच्यातच एक भाग आहे ना. मी पण त्याच्यातच भाग आहे ना. असं कल्पना करा तुम्ही. आपल्या एखाद्या खोलीमध्ये जर आपण 10-12 आरसे लावले आणि त्या खोलीमध्ये गेल्यानंतर बरेच आपणच दिसतो. सगळे आपलेच चित्र दिसतात नाही का त्या 10-12 आरशामध्ये आपणच दिसतो. त्याप्रमाणे साधू संत जेव्हा जगाकडे बघतात ना तेव्हा त्यांना असं वाटतं की सगळीकडे मीच असं बघत आहे.
जाणीवेने बोलतात. परमात्म्याचं ज्ञान आपल्याला अज्ञातत्वाने ज्ञात आहे आणि साधू संतांना ज्ञातत्वाने ज्ञात आहे. परमात्म्याचं ज्ञान साधू संतांना ज्ञातत्वाने ज्ञात आहे आणि आम्हाला परमात्म्याचं ज्ञान ज्ञातत्वाने ज्ञात अशा प्रकारचं आहे. वास्तविक बोलतात, जाणूनपूर्वक बोलतात, ज्ञानपूर्वक बोलतात. आपण मोगम बोलतो आणि बोलतात तर सगळं माहिती ना आम्हाला, पण सगळीकडे माझा परमात्मा भरला असं बोलून नाही लागत बाबा. व्यवहारामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. खोट्या नोटा जर खिशात असल्या ना किती पण चहा सुद्धा भेटत नाही. बोला, चहा सुद्धा भेटत नाही. आहेत नोटा भरपूर पण त्या खोटे आहेत ना. त्याप्रमाणे आपल्या बोलण्याच्यासाठी सगळ्या खोट्या नोटा आहेत. नोटा तर 2,000च्या आहेत पण खोटे. खरी नोट जर 10 रुपयाची असती ना तरी बस चहा तर भेटला असताना असा अर्थ आहे. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात की सगळीकडे मीच आहे तर मग मी कोणाला बघितला. जर समजा ते खोलीमध्ये तो गेलाय 10-15 आरसी आहे त्याच्यामध्ये तो बघतो सगळ्यांच्याकडे. त्याच्यामध्ये बाहेरच्या माणसाने जर हात मारली तुकाराम बाबा कुठे आहात तुम्ही? खोलीत असतोय. कोण आहात तुम्ही? कोण? मी एकटाच आहे. तो एकटाच आहे बोलला. तो 10-15 होते ना क्लासच्यात ते नाही बोलला तो. कारण का मीच तिथे अशा प्रकारचा आहे. हे जे काय दिसतात ना सगळे आरशामध्ये तो मीच अशा प्रकारचा आहे. त्याप्रमाणे तुकाराम महाराज बोलतात बरं का की हे जे सगळं जग दिसतं ना तो मीच अशा प्रकारचा आहे. मग मीच आहे तर मी मला जर पाहिलं तर मी पाहणारा ठरत नाही ना. समजून या नीट भाषा माझी. मला मीच पाहिल्यानंतर मी पाहणारा ठरत नाही. जो पाहणार आहे त्या पाहणाऱ्याला जी वस्तूला बघायचं आहे ती दुसरी असली पाहिजे ना. तेव्हा तो बोलेल ना की मी तुला पाहिली म्हणून. पण मलाच मी पाहिल्यानंतर तो कसा बोलेल का मी त्याला पाहिलं म्हणून मी त्या अर्थाने आंधळा म्हणतो. मी स्वतः सहजनी आंधळा का मी जर निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन्म न दिसे ते. वृत्ती निवृत्त झाली. वृत्ती या व्यापक परमात्म्यामध्ये विलीन झाली. अदृश्यतेची अदृश्यतेची झाले काही दृश्य होते. जे काही दृश्य होते ना ते अदृश्य झाले. अदृश्य झाले म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे दिसत होतं ना ते माझ्या रूपाने मीपणाने मला अनुभवाला आलं. अशी त्याची भाषा अशा प्रकारची आहे. बस म्हणून या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांना दर्शन झालं, विठ्ठलाचं दर्शन झालं. आणि त्यामुळं ज्या संसाराला आम्ही संसार मानत होतो संसारानुसार काही नाहीये. माझाच परमात्मा नटलाय, त्यात तोच परमात्मा नटलाय. बस ही मोठी मजा आहे. बस सगळीकडे तो व्यापून आहे बरं का. कुठेही जावं तुम्ही कुठेही काय कोणतं पण काम करा चांगलं अगर वाईट त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत असतं. बंधाऱ्याच्या घाटामध्ये तुम्ही चोऱ्या करा पण त्याचा कॅमेरा भारी कॅमेरा आहे ना तो. आम्ही सांगत असतो नेहमी बरं का. श्रीमंत लोक आता घरात कॅमेरा लावायला लागले. त्यांच्या दरवाजे कोण आला कोण गेला काय बोलला कसं बोलला हे सगळं त्याच्यामध्ये येतं. आमच्या देवाने ना खंडाल्याच्या घाटात सगळीकडे लावले. रात्री पण करू द्या त्याने त्याच्या कॅमेऱ्यामध्ये येत असत. असा अशी व्यापक अनुभव संतांना असतो. म्हणून ते म्हणतात आधी संसार सुखाला झाला. अर्थात ज्याला मी संसार म्हणतो तो संसार नाही देव आहे असा या अर्थाने ते बोलतात. देखिले पाय विठोबाचे पाय त्याने पाहिले. विठोबाचे ज्यांनी पाय पाहिले हे पाय त्याने 6 प्रकाराने पाहिले. देवाचं 6 प्रकाराने दर्शन झालं पाहिजे बर का. प्रतिमा दर्शन, विभूती दर्शन, सगुण दर्शन, ब्रह्म दर्शन, ईश्वर दर्शन बर अशा प्रकारचं दर्शन झालं पाहिजे. प्रतिमा दर्शन. आम्ही पंढरपूरला जातो तर आम्ही हात लावतो चाललो आम्हाला काही त्याचा फरक नाही पडत नाही का. पण संतांचं तसं नाही. तुम्हाला सांगू आमच्या वेलापूरला गेले तुकाराम महाराज वेलापूरला गेले आणि त्यांना देव आठवलं की माझा परमात्मा. आठवल्याबरोबर त्यांना असं समोर देव दिसायला लागला. आणि समोर दिसायला लागल्यानंतर जी काय धूम टोकली का नाही त्याने तो बघण्याकरता मीडियासारखी. म्हणून आम्ही तिथं वारकरी लोक सगळे पडतात.
बरं का, त्याला धावा म्हणतात, धावा. तुका म्हणे धावा पंढरी आहे विसावा. त्याप्रमाणे तुकाराम महाराज देवापुढे गेले ना, तर त्यांच्या आसूर बसायचा. तो प्रतिनिधित्व देव बघून डोळ्यामध्ये आसू वाटायचे. आमचे ज्ञानशेठ महाराज काय म्हणतात ऐका. पंढरीचा नीला लावण्याचा भूत, पंढरीचा नीला लावण्याचा भूत, पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा हो येऊने, तैसे माझे जिने एका विठ्ठलाविने. असं ते बोलतात, मूर्तीला बघून बोलतात. हे त्यांचं प्रतिमा दर्शन. त्याच्यानंतर त्यांना विभूती दर्शन. सगळीकडे माझा परमात्मा आहे. पिंपलाचं झाड दिसलं की ते नमस्कार करणार. पिंपलाचं झाड देवाचं रूप अशा प्रकारचं आहे. अस्वत्थम सर्ववृक्षाणाम देवर्षीनांचे नारद. बस देवर्षी रूपामध्ये नारद अशा प्रकारचा आहे. गंगेला बघितल्यानंतर गंगा भगवंताची विभूती आहे. हिमालयाला बघितल्यानंतर हिमालय देवाची विभूती अशा प्रकारची आहे. अशा प्रकाराने तुकाराम महाराजांना, ज्ञानशेठ महाराजांना विभूती दर्शन झालं होतं. त्याच्यानंतर त्यांना सगुण दर्शन झालं. तुकाराम महाराज देवाला बोलले की देवा, तुम्हाला भेट का देत नाही? काय माझं चुकलंय? काय मी गुन्हा केलाय? रात्रंदिवस मी तुमची इच्छा करतो भेटीची, पण तुम्हाला भेटणार असे मैंदासारखे राहिलात. असं आहे काही निष्ठुर होऊन राहिलात तुम्ही. सारखं माझ्या डोळ्यातून पाणी येतो आणि तुम्ही मला भेट नाही देत. काय झालं? काय चुकलंय माझं हे सांगा मला. असे तुकाराम महाराज असे रडून सांगायचे. तेव्हा भगवान त्यांच्या पुढे उभे राहिले. हे त्यांना सगुण दर्शन म्हणतात. सगुण दर्शन. त्याच्यानंतर ईश्वर दर्शन त्यांना झालं होतं. ईश्वर दर्शन होणं एवढं एका आहे. ईशितुम शीलम यशस ईश्वर. ईशिन करणं, सगळ्या जगाला आपल्या ताब्यात ठेवणं हे ज्याचं शील आहे. म्हणून त्याला म्हणतात ईश्वर. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी चित्तवृत्तीच्या सहस्रकरी कैलासी जो. बाल चित्तवृत्तीच्या सहस्र हाताने तो परमात्मा उतरलाय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये चित्तवृत्तीच्या रूपाने तो काय उगवलेला अशा प्रकारचा आहे. म्हणून त्याला ईश्वर दर्शन म्हणतात. त्याच्यानंतर ब्रह्मदर्शन. सगळीकडे माझा परमात्मा सगळीकडे तो व्यापून आहे. बास का पकडारो देखे आनेरा, का पकडारो देखे आनेरा,
वाटतं हो का खुशाल काढायचा वाढत येतो देवाच्यासाठी ओरडतो आपण मग आवाज कशाला कमी होईल मला थोडं वाटलं म्हणून दोन्ही जण आवाज प्रत्येक ठिकाणी नाका लावू पण आता खुशाल लावा दूध विकायला आली होती ना तर ती कुशल शिवाजी चौकात बसून राहिली अगं बाई कशाला आली तू म्हटले दूध विकायला पंढरीनाथ हे दूध विकायला आली मग इथे का बसली ती म्हणते रस्त्यात चुकली मी माई भुली घरची आणि बाळ कोणत्या घराला चालली होती कोणतं घर तिला मान्य होतं आणि कोणतं घर चुकलं मी काल्याच्या कीर्तनात सांगेन आता का सांगेन आणि आता याचा वेगळा भाव आहे याचे पैसे वेगळे लागतात बाबा परमात्म्याचं दर्शन कसं 5 प्रकाराने झालं पाहिजे आणखी एक लक्षण परमात्म्याच्या दर्शनाची एक गवलत सांगते बर का आहे शेवटीले माझे येथे पेरे आहे शेवटीले माझे येथे काय बोलते गौरव काय बोलते दर्शन झालं बघा तुम्ही लेट येताना अर्धा पगार भेटेल तुम्हाला सांगतो नाही शनिदेवाला सांगेन की यांना अर्धा पगार द्यायचा जास्त नका फुल पगार नाही फुल पगार सुरुवातीला आल्या माणसाला द्यायचा बाकी लेट आलेले ना तसा तसा पगार द्या कोणी अर्ध्या तासा येतात कोणी 1 तासासाठी येतात कोणी 15 मिनिटासाठी येतात जे विठ्ठल झाल्यावर येतात ना त्यांना दामडा देऊ नका विठ्ठल विठ्ठल
शेतकऱ्यांना माहित आहे बरं का. आपण जर ओझं घेऊन आलो, चाळीचा भारा वगैरे घेऊन आलो ना, नाहीतर पिकाचा भारा घेऊन आलो तर लांबच येतात ना 1 किलोमीटरचा, तर मग एक ठिकाणी थांबायला लागतं. त्याला फक्त पेना असं आहे. इतका टाइम कसा लागला हो, 3-4 पेने करायला लागले ते, पण मी एकच पेना करून आलो असं बोलतो माणूस. तुम्ही आम्ही बोलतो आम्ही तिथं केलेलं आहे ना. भरपूर म्हशी 15-20 म्हशी आमच्या घरामध्ये चांगली आणायला जायलाच लागायचा. कारण काय त्याला चांगली गोष्ट आहे ना ती. आता शेती चांगलं ना त्यामुळं माझा विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्याला चांगलं शेती पाहिजे असेल त्यांनी काम धंदा करायचा. शेतावर जायचं मस्त पैकी बांध बंदिस्ती करायची. चांगला शरीर होतो त्याच्यामध्ये आणि देवाची सेवा पण होते त्याच्यामध्ये. जाऊ द्या. आई शेवटीली माझी इथे देणे, माझा शेवटचा मुक्काम आहे. आता मला परत नाही यायला लागणार इथे. कशावरून वाटे निश्चयाची दर्शने. मला निश्चय वाटतो की मला याचं दर्शन झालं म्हणून मी म्हणते की मला परत नाही आला. मग तुला दर्शन झालं असं कशावरून समजायचं आम्ही? चित्ती राहिले याची चित्तामध्ये त्याचं चिंतन राहिलं म्हणून मी सांगते. म्हणून देवाचं दर्शन हे देवाच्या चिंतनावर अवलंबून आहे. रात्रंदिवस जर आम्ही चिंतन करू तर आपण समजू आपलं देवाचं दर्शन. तुम्ही म्हणाल की देव श्रीकृष्ण आपल्या भेटीला येईल आणि मग त्याचं दर्शन, तर त्याचं दर्शन नाही कोणाला होणार बरं का. चित्तामध्ये चिंतन जर राहिलं तर कालांतराने तो देव भेटतात. म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे 13 कोटी रामनामाचा जप ज्याला असेल ना त्याच्याजवळ, त्याला देव प्रत्यक्षात भेटतात. ज्या मूर्तीची आपण इच्छा करू ते तो देव भेटतो. कृष्णाचं भजन केलं तर कृष्ण भेटेल, श्रीकृष्ण भेटेल. श्रीरामाचं भजन केलं तर श्रीराम परम भेटेल. ज्या देवाचं चिंतन त्याने 13 कोटी रामनाम केला असेल त्याला तो देव असा अर्थ आहे. का द्या तेवढा दर्शन आहे सगळे या अर्थाने अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर बाबा बोलतात आजी संसार सुभर झाला गे माये देखील पाय विठोबाचे. आणि म्हणून मी असं म्हणतो की तोच मला पाहिजे कायम स्वरूपाचा. त्या परमात्म्याचं मला दर्शन झालं. तो परमात्मा माझ्या जीवनातून कधीच नाही गेलं पाहिजे, कायम स्वरूपाचा राहायला पाहिजे. कायम स्वरूपाचा राहण्याकरता आमच्या संतांनी प्रयत्न केले. कशा प्रकारचे आहे सुलतानजींना देवाचं दर्शन झालं म्हणजे देव प्रसन्न झाले त्याला. आणि प्रसन्न झाल्यामुळे त्याला ते जन्मांत होते ना, ते जन्मांत होते. तर त्यांना दृष्टी दिली देवाने. म्हटले आता मला तू बघून घे बघू बरं का. बघून घेतो बोल बोल. त्याने बघलं जीव पूर्ण होईल. त्याने देवाला बघितलं मी आलो वाचण्याला तुला प्रसन्न झालं तर तुला काय पाहिजे सांग. भगवान बोलले तर ते बोलले डोळे फोडून टाक परत. बरे बापरे असं वेळ पण बघतो तुम्ही कोणी बघितलं नाही. अरे आंधळ्याला जर दृष्टी दिली तर काय, एखाद्या उपासी माणसाला जर जेवायला दिलं तर किती आनंद होतो त्याला. असं आहे तर आंधळ्याला दृष्टी दिल्यावर कसं काय
आनंदाला पारावर तरी राहिला का? म्हटलं नाही तुम्ही मला मी सांगतो ते करा बरं का. 3 प्रकारच्या काचा असतात. एक साधी काच बरं का, एक साधी काच, एक आरशाची काच असते आणि एक निगेटिव्ह काच असते. तर साधी काच कशी असते? आरच्या पार दिसतं, आरच्या पार दिसतं तिला साधी काच म्हणतात. कीर्तनात बसलं तरी दुसऱ्याच दिसतं, ती साधी काचवाले लोक. त्याच्यानंतर दुसरी आरशाची काच आहे, ते बघतात तोपर्यंत दिसतं. बाजूला आरसा केला की संसार दिसतो, व्यवहार दिसतो, मेसेज दिसतात बरं का. ती आरशाची काच. आणि एक निगेटिव्ह कॅमेऱ्याची काच असते. एकदा तो फोटो घेतला की मग त्याच्यात दुसरं काय नाही, दुसरा फोटो ना त्याच्यात येतो. त्याप्रमाणे सुरदासाने आम्हाला देवाला सांगितलं, देवा मी माझ्या निगेटिव्ह हृदयामध्ये तुमचा फोटो बसवलाय. आता मी तोच बघेन, रात्र दिवस बघत राहीन. मला आता दुसरं काय नाही. अंतर्मुख होत असतो भक्त. खरं म्हणजे सांगू का, देव राहतो आत, देव राहतो आत. म्हणून बघा सगळे संतांचे डोळे बंद असतात. डोळे बंद करून ते आपला अनुभव परमात्मा घेत असतात, असा अर्थ आहे त्याचा. बस म्हणून देवाला अंतर्मुख बघण्याकरता त्याने सांगितलं मला आम्ही अंतरातून बघेल. ही जी दृष्टी आहे ना, ही जी दृष्टी देवाला नाही बघू शकत. देवाला बघण्याकरताची दृष्टी भगवान देतात. नंतर आता जी आपली इंद्रिय आहेत ना, ही इंद्रिय डुप्लिकेट आहे, ओरिजिनल नाही. ओरिजिनल देव जेव्हा भगवान देतो ना, प्रसन्न ज्याच्यावर होतो ना, तेव्हा त्याला दृष्टी देतात. असं बघून त्याला अर्जुनाने सांगितलं, तेव्हा मला तुमचं विष्णू दाखवा ना. असं आहे. तेव्हा तू सांगतात ना, बछडा जो होतो, बछडा असतो ना गायचा, तो बछड्याला पाहिल्याबरोबर गाय धडपडून उठते त्याला दूध देण्याकरता. त्याप्रमाणे अर्जुनाला बघितल्यानंतर आणि तो बोलल्यानंतर देवाला काय थांबवतं, लाडला तो ना, फार लाडला. असं आहे. बस अर्जुनाची विशिष्ट स्थानावा ऐसे आवडले मज जीवा. बस पैकी निवंत साहे ऋषेंद्री बुजायच आहे, नवल पिसे आहे पार्थाचे देवा. एधरी विषय जनोनी जन्मले, जे सुखाधिक दादुले ते विषयोची झाले वाढीता फाटियाचे. असा अर्थ आहे. बस विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्जुन ते खूप रागावला ना, अर्जुन देवावर गोप बसायचे. बाबा हा गोपी की निवंतच आहे, हा ऋषी कधी बसायचा. जर रुसला ना, जाऊ दे ना, आता बोललो एक शब्द तो एवढा राग कशाला धरायचा, अशी समजवायची भगवान. बघत का नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. एरवी विषय जुनोनी जन्मले, जे सुखाधिक दाखले बरी विषय जीवानिता झाले भाग्याचे. विषय जुनून जन्मला, सगळ्या विषयापासून बाजूला झाले. पण अर्जुना पुढे ते ठिके पडले. अर्जुनाने जेव्हा सांगितलं मला दाखवा ना तुमचं विषय असं आहे, तेव्हा मग सांगायला ते थांबलेच नाही. बोलल्या बरोबर लगेच पश्चिमे पार्थरूपानी नाना विधानी दैवानी नाना वर्णाकृतीचे. तुम्हाला सांगू सांगितल्या बरोबर लगेच विसरून प्रगट झाले ते. असं आहे. एखाद्या आणल्या पुढे जर ताट ठेवला ना जेवणाचा, त्याला सांगितलं नाही काय ना, ठेवला ती मालकीन बाईने ठेवलं ना, गेली निघून. अर्धा तास झाला तरी तो तसाच बसलेला, ताट पुढे तो तसाच बसलेला. त्याप्रमाणे आनंद उलून दाखवून तो ताट ठेवलेला माणसासारखा. का रे तू बघत का नाही? भगवान बोलतात, अरे तू बोल ना, विष्णू दाखवलं तुला बघत का नाही? तर तुम्हाला मोठी माणसाला काय सांगायचं, आम्ही मोठी माणसं आहात ना तुम्ही काय पण करायचं आणि आम्ही मुकाट्याने सहन करायचं, मुकाट्याने बसायचं. काय तुम्हाला बोलायचं? तुम्ही विसरून दाखवलं, पण दाखवायला चष्मा नको द्यायला. चष्मा कुठे दिलाय? बस काय म्हणतात त्यानंतर आपल्या अर्जुनची भाषा कशी आहे बरं का? उठून या आरसा, आंधळीला जाऊ बैसा, बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणे करा. आरसा उठला म्हणजे सारखेला घासता त्याला, आणि आंधळ्याला सांगितलं बघ तू काय बघेल.
किंवा बाहेर माणसाच्या पुढे भीमसेन जोशीला आणलं, म्हटलं गायन करा याच्या पुढे, तो काय गायन ऐकेल, त्याला काय गायन ऐकलं. तो भीमसेन जोशी मध्ये जगात प्रगत गायक आहे असं कोणी नाही गायक होणार आता, बरं का. कारण त्याच्याजवळ सगळ्या स्वराने गाणारा तो अशा प्रकारचा आणि सगळ्या सप्तम स्वरापर्यंत त्याचा स्वर जात होते, सगळे बाजू तो संपूर्ण अशा प्रकारचा आहे. राग रागिणीमध्ये आणखी कोणी असेल पण त्याला तोड नाही मात्र असं आहे. मग त्याच्याच माणसाला जर पहिले पुढे गायला सांगितलं तर म्हणून तुम्ही बोलता तर बोला असं आहे. मग देवाला वाटलं अरे बोलता बोलता तासाला गेलो, तो बोलता बोलता मी त्याचा वेळ आठवणच नाही पडली असं आहे. आमच्याकडे एक आंधळा होता, उच्चार फार करू जेवायला बसला होता, त्याच्या ताटामध्ये गुलाबजाम ठेवला होता, तो त्याने खाल्लाच नाही. सगळं ताट ठेवलं तो ताट अमृताचाच होता. दुसऱ्या माणसाने सांगितलं तुम्ही गुलाबजाम खाल्ला नाही, अरे अरे हो तर माझी नजरच काय गेली. इतका हुशार बघ. नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा नाना प्रकारची रूप देवाने दाखव त्याच्या पुढे प्रगट केली तेव्हा त्यांनी देवाला बघितलं. म्हणून देवाला पाहण्याकरताची नजर भगवान देतात, देवाला ऐकण्याचे कान भगवान देतात. कसे कान ठेवायचे, कसे कान ठेवायचे, घरात बसून देखील आणि 7-8 कीर्तन आहे तरी पण नवला जायचं आहे, बरं नाही ना. मग तसा देव कसा कान देईल, ओरिजिनल कान नाही भेटणार याच्या बंधाना, हे आपण ध्यानात ठेवायचं आहे. हा कधी काही काम असेल, काही मोठी अडचण असेल तर ती गोष्ट वेगळीच्या प्रकारची आहे. जितका वेळ आम्ही देवाला देऊ तितका आम्हाला पगार भेटेल, हे पण आपण ध्यानात ठेवायचे. मरेपर्यंत आपण परमार्थ करूया. परमार्थ करून जागरण होऊन कोणाला त्रास नाही होईल. देवासाठी जागरण करा तर त्रास नाही होणार, पण विषयासाठी जर आम्ही जागरण करू तर मग मात्र त्रास होणार. जाऊया जास्त वाढवीत नाहीये बस. म्हणून देवा तुम्ही माझ्या समोरच अशा प्रकारचे असले पाहिजे, असे आमची बोलली ती सुरताची. मी तुम्हाला इतर अशा प्रकारचे बस. मग तुम्हाला ही जी बुद्धी झाली किंवा भगवंताचं दर्शन झालं, हे कशा निमित्ताने झालं, तुम्हाला कोणी काय सांगितलं ते सांगतात शेवटी. बाबा रखुमादेवी वरून विसर्वे सर्वे, बाबा रखुमादेवी वरून विसर्वे
सर्वथा विसरू नको त्याला, सतत आठवण ठेवायची काही स्वरूपाची. सांगितलं कोणी तुम्हाला? माझ्या गुरुजींनी सांगितलं, माझ्या निवृत्तीनाथांनी सांगितलं, हे त्याने देवा तू सगळं विसरलं तरी चालेल पण गुरुला नको विसरू. हो का? नाही तर गुरुलाच मागायची तयारी. हो, एक पैलवान होता, पैलवान. तुम्हाला सांगू सगळीकडे त्याने भरपूर कीर्ती मिळवली. सगळ्या बक्षिसा तुम्हाला सांगू, आम्ही त्यांच्या घरात गेलो होतो, सगळे ते येतात ना ते क्रिकेटचे ते येतात, त्याला काय होतात? ट्रॉफिक होतात का? ट्रॉफिक नाही ना, ट्रॉफिक होतात. सन्मान चिन्ह. तुम्हाला सांगू अख्खा घर भरला होता. तुम्हाला सांगू तो इथून जर गेला ना तर तिथून सगळं गुजरात वगैरे सगळं तिकडून आला, उत्तर प्रदेश पासून तिकडं कन्याकुमारी पासून सगळे बक्षिसे मिळवले त्यांनी. आणि आला गुरुजींच्या जवळ. गुरुजींना बोलून मी आलो सगळीकडे सगळ्यांना. आता काय करायचंय? फक्त तुम्हाला पाडायचं राहिले होतं. आता काय करा? तुम्हाला फक्त ते गुरु तो बिलंदर होते, ताकदवान होते, ते जुने होते, खेळाडू खरे. त्याने जायचं चाललं की सुरुवातच करू. तुम्हाला सांगू हात झाल्यावर एका फटक्यातच केला, उलटा पालथा केला. तो काय बोललो माहितीये का? काय गुरु तुम्हाला हा डाव नाही शिकवला? हॅलो, ते गुरु म्हणले डाव शिकवला होता तुम्हाला, तुझी उलटी बुद्धी झाली, त्याला कोण काय करेल? असं दुर्बुद्धी तुला सुचली आणि त्यामुळे डाव फायद्याला नाही पडत. आशीर्वाद आमच्या ते हिला नाही का, होलिका देवीला नाही का आशीर्वाद होता बरं का? तिला असा आशीर्वाद होता की अग्नीमध्ये ती जळणार नाही म्हणून. पण चुकीचा विचार केले त्याने. एका भक्ताला जाळण्यासाठी ती स्वतः होलीच्या याच्यात बसली आणि म्हणून ती पेटली. आमच्या प्रल्हादाला काय झालं नाही. अरे देवाच्या जर सत्ता आहे, नीती रसली दिगी शताम. बर का? नीती हे देवाचं विभूती अशा प्रकारचं आहे. म्हणून माणसाने वाटेल तर झालं तर चालेल, नीती नाही सोडायची. बस नीती सोडायची नाही. आणि गुरुला वस्तू देऊन प्रसन्न करण्याची प्रयत्न न करायचे. चांगलं आचरण ठेवायचं, हरिपाठ करायचा, काकडा वगैरे करायचा. ते आम्हा सोयरे सखे सांगाती पाया ठेवीती. आम्हाला ते सोयरे आहे, आम्हाला ते प्रिय आहे. जे सतत हरिपाठ करतात, जे सतत काकड्याला राहतात, जे परमार्थाचे विचार आत्मसात करतात ना, ते आमचे सोयरे आहेत. तुकाराम महाराज सांगतात. म्हणून त्यांनाच सोयरा आणि मानायचा, त्यांनाच आम्ही प्रिय मानायचे. मग ते कोणत्या जातीचे आहेत बरं का, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या वयाचे आहेत, याचा विचार नाही करायचा. काय त्यांचा उद्देश, काय उद्देश घेऊन ते आपल्याकडे येतात हे बघितलं पाहिजे. आम्हाला नाव लौकिकाला सांगा, आमचं महत्व वाढवा, आमची कीर्ती लोकांना सांगा, याच्यासाठी गुरुजींचे जर येत असतील तर ते बरं नाही. किंवा आमची जर मुलगी आहे तर ती जरा बघा कुठेतरी असं तर असे सांगणारे नाही. शिष्य बरे शिष्य असं असलं पाहिजे की गुरुजींच्याकडून तो ज्ञान घेणार असला पाहिजे. आणि तो ज्ञान घेण्याकरता उद्धटपणे नाही राहिला पाहिजे. तद्विधी परिपातेन परिभ्रष्टेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानतत्त्वदर्शना. ते ज्ञान पाय गाभरे जरी मन्याथी अनावे तरी संताया भजावे. सर्वस्वेने त्यांचं भजन करायचं. त्यांचे दोष नाही बघायचे. दोष जर बघायला गेलो तर श्रीरामामध्ये पण दोष आहेत, श्रीकृष्णामध्ये पण दोष अशा प्रकारच्या. म्हणून मनुष्य गुणग्राही झाला पाहिजे. गुणग्राही, गुण घ्यायचे, दोष सोडून द्यायचे, चांगलं घ्यायचं बस. असा प्रकार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मार्ग दिसती काय तिथली चाली तर ती सांगे मग अरे अर्जुना सूर्य उगवल्यानंतर हजारो रस्ते दिसत मग ते सगळे रस्ते चालायचं असतं का नाही आपल्याला जे मुख्य असेल ते किंवा उदकमय झाले सकलमय तरी तरी आपण घे आरतीची जोगे सगळं जगमूट झाला सगळी तर भरपूर पाणी एवढं कबरवर सगळं गावामध्ये पाणी भरला म्हणून आपलं सगळंच साठवायचं असतं का आपल्या पुरतं घ्यायचं त्याप्रमाणे चांगलं घेण्याची सवय ठेवायची आपण चांगले गुण घ्यायची सवय ठेवायची निर्दोष अशा प्रकारचा मनुष्य जगामध्ये असू शकत नाही हे आपण ध्यानात ठेवून चांगलं असेल तर ते घ्यायचं आणि अतिशय नम्रपणाने त्यांच्या ठिकाणी राहायला पाहिजे ज्ञानेश्वर यथायोगी आपल्यापुढे मांडलाय ज्ञानशेठ महाराजांच्या आपण काय अर्थ सांगू शकतो पण जसं जमेल तसं सांगण्याचा आपण प्रयत्न केलाय एकच गोष्ट आपण ध्यानात ठेवून जगूया बरं का दुराचरण करून कोणी सुखी नाही होणार हे तत्व ध्यानात ठेवायचं आणि नामस्मरण करायला पाहिजे सतत भगवंताचं नामस्मरण विसरता कामा नये सतत अशा प्रकारचं हातून ठेवायचे का मी कीर्तनामध्ये रोज सांगतो बरं का नाक्यावर जर एखाद्याने चहा पाहता ना तर घरात येऊन सांगतो लाखाचा माणूस हो त्याच्याबरोबर चहा पाजला तो पण स्पेशल पाजला असं आहे म्हणजे ते शेअर इतकं दिलं तर त्याचं नावच नाही असं आहे एका बाईला ना चालला होता 5 लाखाचा नवऱ्याने त्याला सांगून सुटली या दलितून शिरली ना पुरा केला तिने तिला सांगते न चालला माझ्या नवऱ्याने न चालला नवरा फार चांगला आहे सगळं झालं शहाणाच होता माणूस होता तो सारखं बाई पुन्हा ताणणाऱ्याचं एवढं वर्णन करते तर नाक दिला त्याचं नाही वर्णन करीत नाकाची काय किंमत आहे नाक नसता जर त्याने दिला तो न घातला असता कुठे ही बात आहे म्हणून याच्यासाठी त्याचं वचन करायचं त्याचं नामस्मरण करायचं आणि दुसऱ्याला त्रास होईल दुसऱ्याला दुःख होईल असं आचरण नाही करायचं आम्ही न्यायाधीशाला सांगू आमच्या शनी देवाला सांगू देवा तुम्ही आम्हाला न्यायच शिकवा न्याय कसा असतो ते तुम्ही तर आम्हाला माफ नाही करणार कारण तुम्ही एक अधिकार पदावर बसलेत ना त्याने जर न्याय जर चुकीचं दिलं तर त्याला मग ते नोकरीतून काढतील ना ते आमचे पंढरपूर निवासी ते त्याच्या हातात आहे ना सर सांगतील आहे तू पैसे कशाला घेतले त्याचे म्हणून कुणी किती जरी मोठा असला तरी त्याला जो दंड असेल तो त्याला दिलाच पाहिजे तेव्हा आम्हाला तुम्ही हे आपल्या शनी देवा आम्हाला न्याय शिकवा कसं माणसाने वागलं पाहिजे कसं त्याने आचरण केलं पाहिजे हे तुम्ही आता आम्हाला रात्री गेल्यावर शिकवा विठ्ठल जय जय विठ्ठल